पनवेलमधील कामोठे परिसरातील इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल येथे हिंद दी चादर या विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपला भारत राष्ट्र प्रथम हा देशभक्तीपर संदेश प्रभावीपणे सादर केला. विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे भारताची सांस्कृतिक समृद्धी आणि विविधतेतील एकता साकारली. भारताच्या नकाशावर आधारित सादरीकरणातून देशातील विविध राज्यांची ओळख करून देण्यात आली. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील भाषा, पारंपरिक वेशभूषा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये रंगतदार पद्धतीने सादर करण्यात आली. मराठी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील संवादातून एक भारत, श्रेष्ठ भारतचा संदेश देण्यात आला. देशभक्तीपर गीते, आकर्षक वेशभूषा आणि जोशपूर्ण घोषणांमुळे कार्यक्रमाला पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय अभिमान आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ झाल्याची भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केली. मॅडम, आज शासनातर्फे इंग्रजी चादरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. काय सांगाल? विविध प्रांतातील विविध वेशभूषेमध्ये आपण विद्यार्थी सादर केले. गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350व्या जयंती निमित्त समागमानिमित्त जो कार्यक्रम सादर होत आहे त्याच्यासाठी माननीय पंतप्रधान महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे माननीय विभागीय आयुक्त, माननीय कलेक्टर महोदय, त्याचप्रमाणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार गेले कित्येक दिवस सर्व विभागांमध्ये जागराचा कार्यक्रम चालू आहे. शाळांमध्ये समूह गीताचं आयोजन केलं गेलेलं आहे. विविध स्पर्धा परीक्षांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजचा जो इव्हेंट या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना भारतामध्ये जरी विविधता आहे तरी त्या विविधतेमध्ये एकता आहे. राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय ऐक्य ह्या भावना विद्यार्थ्यांमध्ये जोपासल्या जाव्यात. लहानपणापासूनच त्यांच्या मनावर हे संस्कार व्हावेत आणि गुरु तेग बहादूर यांनी देशासाठी जे बलिदान केलेलं आहे त्याची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.